एका छोट्या डोंगराळ गावात चिंटू नावाचा गोड मुलगा राहत होता. चिंटू गरीब होता, पण त्याचं मन खूप मोठं आणि दयाळू होतं. त्याचं गाव अनेक दिवसांपासून दुष्काळानं त्रस्त होतं. शेतात पिकं वाळली होती, जनावरं तहानलेली होती आणि लोकांच्या चेहऱ्यावर चिंता दिसत होती. एक दिवस चिंटू जंगलात लाकूड गोळा करत असताना त्याला एक मंद आवाज ऐकू आला. मुला, माझी मदत करशील का? चिंटू आजूबाजूला पाहतो, पण कोणीच नव्हतं. आवाज पुन्हा आला. इथे झाडाजवळ ये. तो जवळ गेला आणि पाहतो तर एक जुने वाळलेले झाड बोलत होतं. चिंटू घाबरला, पण थोडा धैर्य दाखवून विचारलं, तू तू बोलतोस का? झाड हळूच म्हणालं, हो, मी या जंगलाचं जादूचं झाड आहे, पण माझं पाणी संपलंय. जर तू मला पाणी आणून दिलंस तर मी तुला एक गुपित देईन. चिंटू गावात धावला. त्याच्याकडे फक्त एकच लहान घडा पाणी होता, पण त्यानं ते सगळं झाडाच्या मुळाशी ओतलं. क्षणातच झाडाच्या पानांनी चमकायला सुरुवात झाली. हळूहळू झाड हिरवं झालं आणि हसत म्हणालं, तू चांगलं काम केलंस मुला. घे ही माझी जादूची बिया. जिथे तू त्या लावशील तिथं पाणी उगम पावेल. चिंटू आनंदाने बिया घेऊन गावात आला. त्याने त्या गावाच्या मध्यभागी लावल्या. लोक हसले, अरे, बियांनी पाणी येतं का? हा वेडा झालाय. पण दुसऱ्या दिवशी सकाळी जमिनीखालून पाण्याचा झरा फुटला. सगळं गाव आनंदाने ओरडलं. मुलं पाण्यात खेळू लागली, लोक गाणी गाऊ लागली. सरपंच म्हणाले, चिंटू, तू आमचं गाव वाचवलंस. तू आमचा नायक आहेस. चिंटू हसत म्हणाला, जादू फक्त झाडात नव्हती, ती आपल्या चांगल्या मनात होती. त्या दिवसापासून गाव हिरवं झालं, पिकं बहरली आणि लोक दरवर्षी त्या झाडाजवळ जाऊन त्याचे आभार मानू लागले.